मैत्रिणीनं हा घेतलेला आहे आपण गोलदुधी. तर गोलदुधीचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत. तर मी पराठ्यासाठी गोलदुधी घेतलेला आहे. तर गोलदुधीचे 2 भाग करून घेऊन त्याला मसाला केलेला आहे. बघा हा मसाला आहे सगळा. आणि या खलबत्त्यामध्ये ना आपण आता थोडंसं मसाला आहे ना वाटून घेऊया. जिरे आणि ओवा वाटून घेऊया आणि खिचून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ टाकून मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना की आपल्याला त्याच्यामध्ये हळद, ते कुटलेलं मिरची ते सगळं टाकायचे. लिंबू टाकायचं आहे आणि जिरे आणि ओव्याचं कुटण पण टाकायचं आहे. आणि आपल्याला नंतर हे वाटण आहे जे हिरवं ते पण टाकून द्यायचं आहे. मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि निंबू पिळायचे स्वादानुसार. आणि चांगलं आपल्याला पाणी टाकता चांगलं असं व्यवस्थित कालवून घेऊन खालवर करून व्यवस्थित न पाणी टाकता त्याच्याच पाण्यामध्ये ते जेवढं ओलसर आहे त्याच्यामध्येच आपल्याला असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा. गोळा झाले की अशी गोळ्या बनवून घेऊन आपल्याला चपातीसारखा असा पराठा लाटून घ्यायचा. लाटून झालं की तव्यावर आपल्याला असं खरपूस छान मस्तपैकी असं तेल टाकून मध्ये होल पाडून असं छानपैकी भाजून घ्यायचं. आता तव्यावर आला मस्त तेल टाकून खालून वरून मस्त डागं पडेपर्यंत असं छान भाजून घ्यायचं. आणि आपला पराठा रेडी होतो आहे चांगलं भाजल्यानंतर. आणि नंतर आपल्याला एका थालीमध्ये काय करायचं, दह्यासंगाच्या सगळं आपण खाऊ शकता. तर माझे पराठे झालेले आहेत. तर दह्यासंग खाऊ शकता, सॉससंग खाऊ शकता. दह्यामध्ये थोडी लाल चटणी टाकायची, एक नंबर भन्नाट लागते. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा गोलदुधीचा पराठा. थँक्यू सो मच. अशा प्रकारे तुम्ही बनवून खाऊ शकता. बनवा, खावा आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.